माणसं बदलतात, फक्त ती बदलल्यानंतर त्यांना एक्सेप्ट करता आलं पाहिजे. जसं तुम्ही मला एक्सेप्ट केलं. आणि मला पूर्ण विश्वास आहे भाऊ सुद्धा आपलं रिलेशन एक्सेप्ट करतील. फक्त त्यासाठी तुम्हाला भाऊंना आपल्याबद्दल सगळं सांगायला लागणार. आलोच. मी ना उद्याच भाऊंना आपल्याबद्दल सांगते आणि उद्या भाऊ माझ्यावर चिडूच शकत नाही. म्हणजे या दिवशी मी त्यांच्याकडे जे जे मागितलंय ना ते सगळं भाऊंनी मला दिले. का म्हणजे उद्या असं काय स्पेशल आहे? बर्थडे. काय? भाऊंचा बर्थडे उद्या? माझ्याकडून पण त्यांना हॅपी बर्थडे सांगा. भाऊंचा नाही मग काय? उद्या माझा बर्थडे. साव्या, उद्या तुमचा बर्थडे आणि तुम्ही मला आत्ता सांगताय? काय करताय? हळू बोला की जरा. हळू काय हळू? आता उद्या यांचा बर्थडे आणि ह्या मला आत्ता सांगताय, असं चालेल का? काय अर्थ याला? तुम्ही सहन केलं असतं का? मी नाही सहन करणार. धैर्य, काय करताय तुम्ही? आता काय रोज सांगत बसलोय तुम्हाला? सर, रोज सांगायची गरज नाहीये, पण सर एवढं वेळेवर सांगत असतात होय? किमान एखादा आठवडा आधी नाहीतर एखादा महिना आधी तरी सांगायला पाहिजे ना. म्हणजे बरं ठीक आहे, पुढच्या वर्षी नक्की सांगेन. हा, त्याची काही गरज नाही. माझं मी ठेवीन लक्षात. अच्छा, बघू की. हो, तुम्हाला आता सांगितलं नाही कारण आपण रिलेशनशिप मध्ये आल्यापासून आज पहिल्यांदाच आपण असं निवांत भेटलोय ना. मग कसं सांगणार मी? हा, भेटतोय कारण मी हट्ट केला होता म्हणून, नाहीतर तुम्हाला तर भेटायची इच्छा सुद्धा नव्हती. ओ, असं काय बोलता तुम्ही? माझी जर इच्छा नसती ना तर मुगात ते खतरो के खिलाडी खेळून आले नसते मी भेटायला. बरं ते जाऊ दे, तुम्ही माझं ऐका. सांगा. तुम्हीच सांगा. उद्या मी माझ्या बर्थडेच्या दिवशी भाऊंना सांगणार की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. तुम्ही आमच्या रिलेशनशिपला ऍक्सेप्ट करा आणि आमच्या भविष्यासाठी चांगला आशीर्वाद द्या. आणि हेच माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट असेल. आणि मला 100% गॅरंटी, भाऊ नाही म्हणूच शकत नाही. म्हणजे तुमच्या बर्थडेच्या निमित्तानं मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात स्पेशल गिफ्ट मिळणार. सो मिस सावी नाईक, तुम्ही भाऊंना सांगायच्या तयारीला लागा आणि मी तुमचा बर्थडे अजून स्पेशल करायच्या तयारीला लागतो. धैर्य, मी अजिबात ऐकून घेणार नाही. सावी, तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यानंतर हा तुमचा पहिला वाढदिवस आहे म्हटल्यावर स्पेशल सेलिब्रेशन तर होणारच.
special celebration for the special person of my life. जरा जरा दीवानापन, जरा जरा मीठी चुभन, जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची. जरा 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 दीवानापन, जरा जरा मीठी चुभन, जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची. जरा जरा जेव्हा कधी श्वास घेते मला तुझा भास होतो, स्वप्नातही स्पर्श जागे मिठीतही ओढ लागे. समोर ये. समोर ये. भाऊजी थांबा. थोबड बंद ठेवायचं. भाऊजी आई आई बाण हात असा करकचून बाण ना की फुटला नाही पाहिजे. तिच्यासाठी ना ही शिक्षा बरोबर, त्याशिवाय वठणीवर नाही येणार. स्वतःची डोकी चालवता काय आता? आई आई ऐका ना, एवढ्या वेळेस माफ करा ना, परत नाही करणार ताई अशा. करत तू गप बसायचं, कडचं सल्ले नाही द्यायचे. इतक्यात नाही अवंती, इतक्यात नाही. तू आता जे काही केलंस ना त्यासाठी तुला अजून खूप सहन करायचंय.
कळतंय? याच हाताने पदार्थ बनवून पाककले स्पर्धेमध्ये भाग घेतला होतास ना? हं? आता मीही बघते तू या हाताने कशी काम करतेस ते. हं? आता हा हात असाच बांधून राहणार आहे आणि तुला सगळी कामं डाव्या हातनी करायचे, तेही पुढले 3 दिवस. आणि ये तू ग, हिला जर का मदत करताना दिसलीस ना मला, तर तुझे हातच काय तुझं तोंड पण शिवून टाकी ना. मग बघते मी अन्नाचा कण कसा घशात जातोय ते. जेवण तयार आहे ना? वाढायला गे. काय नीता, चल बाहेर चल. काय ग सावे, सकाळची गेलेस ते आत्ता येतीस. सकाळपासून एक मेसेज नाही, फोन नाही. काळजी वाटते ग. कुठं होतीस? सॉरी. आई अगं दिवसभर कामात होते बघ, म्हणून तुला फोन करायला वेळ नाही मिळाला. वेळ नाही मिळाला म्हणे. आम्हाला काळजी वाटते त्याचं काय? आई तू कशाला माझं एवढं टेन्शन घेत असते? मी जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? परत घरीच येणार आहे. आणि समजा आता उद्या माझं लग्न झालं आणि मी माझ्या नवऱ्याच्या घरी गेले तर मग काय करशील ग तू? अरे वा, म्हणजे जायचं ठरलंय म्हणायचं तर. लग्नासाठी कोणीतरी नवरा म्हणून बघितलेलं दिसतंय. नाही, आजकाल तुम्ही जे काय वावरते की नाही त्याच्यावरून असं वाटायला लागलंय तुम्ही कुणाच्या तरी प्रेमात पडलाय का काय. नाही, आजकाल तुम्हाला वेळ काळाचं भान कुठं आहे हो? कधी पण घराच्या बाहेर जाताय, कधी पण घरात येताय. बरं कुठं जाताय, काय करताय, कुणालाच काय माहिती नाही. आणि आता आल्यावर पण काय मिठ्या काय, पप्प्या झप्प्या काय, काय काय बाई, मूळ भारी दिसतोय तुमचा. झालं की नाही अजून? अरे
दीपे गबस जरा. माझी पोरगी आहे ती जर कुणाच्या प्रेमात पडली ना तर मला लगेच कळेल. आणि तिला जर का कोणी आवडलं तर ती मला सगळ्यात पहिले येऊन सांगेल. हो की नाही? तू नको टेन्शन घेऊ. जा सावे, हात पाय धुवून घे. मी तुझ्यासाठी गरम गरम चहा करते. हा वंस बघितलं का घरातल्यांचा केवढा विश्वास आहे तुमच्यावर. जेव्हा त्यांना कळल त्यांची लाडकी गुणाची लेक त्यांच्या विश्वासाचा पर चक्का चूर करायला लागल्या तेव्हा काय वाटलं हो त्यांच्या काळजाला. आईना तर धक्काच बसल. वहिनी तुझ्याशी बोलायचा आणि भांडायचा अजिबात मूड नाहीये माझा. त्यामुळे तू उगाच माझ्या डोक्याला शॉट देऊ नको. मला जरा एकटीला सोड. जा. असे सोडते होय तुम्हाला. तुझ्या बापाने एवढा वेळ लावला होता का? हात पाय चालव बरोबर. थाकून काम करतात की काय कळत नाही. एवढं पण कळत नाही तुला. मी पुसते. बरोबर केलंस. हीच शिक्षा योग्य आहे तिच्यासाठी. काय वहिनी काय गरज होती का बाहेर जायची? हा कशाला पाहिजे त्या स्पर्धा ना बिर्दा? तुम्हाला कुकिंगची हौस आहे ना मग घरात भागवायची की. हा काय काय बिंडो वहिनींना समजवायचं की ती वेळ आलीच नसती म्हणून. अरे बाबा एकेकाला भिकेचे डोळे लागतात. आम्ही उपाशीच राहायचं का? वाढ की मग. हॅलो बोला. साव्या काय होतंय मला काही कळत नाही बघा. आत्ता तुम्हाला भेटून आलोय तरी पण पुन्हा भेटावंसं वाटतंय. तुमच्याशिवाय करमतच नाहीये. असं वाटतंय तुम्ही कायम माझ्या जवळच असावं. मी येऊ का तिथं? धैर्य, मी नाही म्हणलं तर तुम्ही ऐकणार आहात का? तुम्ही का मला टेन्शन देताय मला तेच कळत नाही. अच्छा मी टेन्शन देतोय. ठीक आहे सॉरी.
बाय, ठेवतो फोन. नाही नाही, ऐकून तर घ्या. मला असं म्हणायचं होतं की तुम्ही जे टेन्शन देताय ना ते पण माझ्यासाठी गोडच आहे. आणि मला पण तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे, पण प्रत्येक वेळी ते शक्य नाहीये ना. आणि इथली परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे, म्हणून मी म्हंटल. असं असेल तर ठीक आहे मग. बरं, आपण रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर हा तुमचा पहिलाच बर्थडे आहे ना, तर माझी ना एक इच्छा आहे. काय? तुम्हाला सगळ्यात पहिलं विश मलाच करायचंय. सो रात्री 12 वाजायच्या आधी मला भेटा. काय धैर्य? अहो, आणि तुम्ही जर मला भेटला नाहीत ना तर ठीक आहे, येते मी. तुम्ही काय करू नका, फक्त तुमचा काही नियम नाही. बरं, अजून एक, तुम्ही जरा बाहेर जाता का? कोणीतरी तुमची वाट बघताय. काय? हो, जा की तुम्ही. वा, प्रेमात माणसं आंधळी होत्यात बघितलं होतं, पण खुळी होत्यात की आजच बघितलं. आजूबाजूचं कसलंच भान राहत नाही अण्णा. चांगलंय वंसळ, तुम्ही असंच वागत राहा, माझ्याच फायद्याचं आहे. वागा, अजून खुळ्यासारखं वागा, मग बघा कसा एक चांगला पुरावा माझ्या हाती येते. आणि एकदा का पुरावा आला की मग बघा मी काय करते ते. कॉल काय येतात, आज गुलाबाचं फुल काय. वा, भारी भारी. मला पण तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. ठीक आहे, येते मी तुम्हाला भेटायला. काहीतरी प्लॅन करायला लागलेत ही. भेटायला येते काय, ह्यांच्यावर नीट लक्ष द्यायला पाहिजे. ह्या सावीचं भांड फोडायचा हा बेस्ट चान्स आहे मला. धैर्य, एवढं सगळं करायची काय गरज होती?
आपण फक्त भेटणार होतो ना. असं कसं? आता फर्स्ट विश करणार म्हटल्यावर केक तर कापायलाच पाहिजे की. एकच मिनिट. चला आता केक कट करून घेऊया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Savi. Happy birthday to you. थँक्यू धैर्य. थँक्यू सो मच. हा तर माझा फेवरेट फ्लेवर आहे. तुम्हाला कसं माहिती? कसं माहिती म्हणजे? सगळं माहिती आहे हो मला. असू द्या, असू द्या. आता खरं सांगा, कसं कळलं तुम्हाला? खरं खरं सांगतो, काय झालं ना, मी असंच डोळे मिटून बसलो होतो विचार करत, आणि अचानक मला डोळ्यासमोर तुम्ही ह्या फ्लेवरचा केक खाताना दिसला, म्हणून हा फ्लेवर आलाय. बरं झालं ना आता विश करून, मग आता जातो. असं कसं लगेच जायला सांगताय होय? मग काय करू? हो, तुम्हाला कोणी बघितलं नाही तर एवढं चांगलं सेलिब्रेशन झालंय, सगळं सॅड होऊन जाईल. ठीक आहे, काय आता जातो. हा पण त्याआधी ना मला एक प्रॉमिस हवाय. आधी सांगा, मी ऐकणार आणि मग प्रॉमिस करणार. हो, स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. तर मला हे प्रॉमिस हवंय की तुम्ही उद्याचा पूर्ण दिवस माझ्यासोबत स्पेंड करा. उद्याचा ना? हा, हा मग ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बर्थडे आज आहे ना माझा, म्हणजे बर्थडे नंतरचा. हे बघा, शब्दात अडकवू नका मला. उद्याचा जे हाच दिवस जो आता सुरू झालाय, तुमच्या बर्थडेचा दिवस, आणि तो पण अख्खाच्या अख्खा. कसं शक्य आहे धैर्य? कसं शक्य आहे म्हणजे? हो, आता माझा बर्थडे म्हटल्यावर मला माझ्या फॅमिली सोबत पण टाइम स्पेंड करावा लागणार ना. आई, भाऊ, त्यांच्यासाठी पण माझा बर्थडे खूप स्पेशल आहे. भाऊंची लाडकी नाते मी, मग त्यांच्यासोबत पण स्पेंड करावं लागणार ना. हे पण बरोबर आहे. मग एक काम करा, तुम्ही सकाळचा सगळा वेळ यांच्या बरोबर स्पेंड करा, आणि नंतर माझ्या बरोबर आपण ना लंचला भेटूया. आणि हो, त्यानंतर अख्ख्या दिवसभरात मी सोडून दुसरं कुणीच नाही पाहिजे, ना आजूबाजूला ना मना. काय? ते तरी कसं शक्य आहे? अहो, म्हणजे बर्थडे दिवशी मी दिवसभर बाहेर थांबली तर घरी ओरडा नाही खाणार का मी? हे पण बरोबर आहे. लंच नंतर थोडा तरी वेळ द्याल मला,
मग त्यानंतर परत घरी या आणि सगळा वेळ फॅमिली सोबत घालवा. ओके? नाही, यात मला कसलाही चेंज नकोय आता. प्लीज. हो त्यानंतर तुमच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज स्टुडिओत. ओके? नाही प्लीज 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 सावी, हे बघा, मला मला तुमचा बर्थडे स्पेशल करायचा आहे. प्लीज. आता प्लीज नाही म्हणू नका प्लीज. ओके. झालं ना आता? आता तुम्ही जा. चला 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 चला. जा. बाय बाय बाय. मी काय म्हणतो सावी, आता घरातले झोपले असतील सगळे, आपण जरा वेळ बसून गप्पा मारत. धैर्य, अहो काय करताय तुम्ही? कुणी बघितलं ना खरंच मोठा प्रॉब्लेम होईल. तुम्ही जा. आपण नंतर भेटू. सॉरी सॉरी. लागलं लागलं. हो, पायला चांगला वाटतं. आता जरा बरं वाटेपर्यंत बसूया की इथं गप्पा मारूया. धैर्य, सांगते ना मी तुम्हाला, नंतर भेटू आपण. तुम्ही आता जा इथून. ठीक आहे. once again many happy returns of the day to my love.